श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण जेव्हा स्वतःला आईला समर्पित करतो तेव्हा आपल्या आयुष्याची खरी सुरुवात होते. खऱ्या अर्थाने आपलं आयुष्य, आपला संसार सुरू होतो. तेव्हा भले सुरुवातीला अडचणी येतील, पण शेवट मात्र आनंदच देऊन जाईल ह्याचा दृढ विश्वास ठेवा. आपल्या आयुष्यात असे कितीतरी प्रसंग येतात जेव्हा आपण पूर्णपणे हतबल झालेलो असतो. पण जेव्हा आपण त्या प्रसंगांवर मात करत आईला साथ घालतो तेव्हा आई येतेच. कारण आईला देखील तिच्या भक्ताने हातावर हात ठेवून नुसतं आईला समर्पित होऊन बसून राहणं आवडत नाही. पण जेव्हा आपण त्या प्रसंगांवर मात करत आईला साथ घालतो तेव्हा मात्र आईला यावंच लागतं. कारण आपण आईला हे दाखवून देतो की आपण आईचे भक्त कसे प्रयत्नशील आहोत व तसंच आईवर पण किती दृढ विश्वास आहे. ह्याच सर्व गोष्टी आपल्या आईला आवडतात. आईला देखील हेच हवं असतं की आपल्या लेकराने कोणावर अवलंबून राहू नये, कोणाला किंवा कोणाचं हिसकावून घेऊ नये. असंच जर आपण आपल्यातील प्रामाणिकपणा कायम ठेवला व त्याचप्रमाणे इतरांना देखील अशा गोष्टी करण्यास प्रेरित केलं तर मात्र सोन्याहून पिवळं. आपण आपली कास कधीच सोडू नये. आई आपल्यासोबत असताना कोणतीच भीती मनात बाळगू नये. कारण आपल्या आईला देखील आपले भक्त खमके हवेत, अडचणींना भिवून पळ काढणारे नसावे. मग आई देखील आपल्या भक्ताच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहतेच. आपण सर्वांनी नेहमी एक गोष्ट लक्षात ठेवणं गरजेचं आहे, ते म्हणजे आपण आईसमोर जेव्हा झुकतो तेव्हाच आपण खरी आयुष्याची लढाई खंबीरपणे जिंकतो. हाच एकमेव रामबाण उपाय आहे जो आपल्याला आयुष्याचा योग्य मार्ग दाखवतो. श्री स्वामी समर्थ.